नमस्कार, पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण सर्वांच्या आवडीची अशी चकलीची भाजणी करणार आहोत। 1 किलोच्या प्रमाणामध्ये ही चकलीची भाजणी करणार आहोत। अतिशय सुंदर होते, बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुरेख आलेला आहे। भरपूर साऱ्या टिप्स सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राइब करा। तर 1 किलोच्या प्रमाणामध्ये चकलीची भाजणी कशी करायची सुरुवात करूयात। तर आधी तुम्हाला साहित्य सांगते। आधी सुरुवातीला वजनी प्रमाण बघूयात। तर इथे मी 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो इथे तांदूळ घेतलेला आहे। तर हा आंबेमोहोर तांदूळ आहे। त्यानंतर इथे त्याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे 250 ग्राम इथे हरभरा डाळ घेतली आहे। त्यानंतर 125 ग्राम उडदाची डाळ घेतली आहे आणि 60 ग्राम इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे। जर वाटीच्या मेजरमेंटने म्हणाल तर 2 वाटी तांदूळ, 1 वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतली। त्यानंतर 50 ग्राम पोहे घेतले, 40 ग्राम इथे साबुदाणा घेतलाय, म्हणजेच 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे। ठीक आहे। त्यानंतर धने आणि जिरे घ्यायचे। तर धने इथे मी साधारण 50 ग्राम घेतलेले आहेत आणि जिरे सुद्धा इथे 50 ग्राम घेतलेले आहेत। धने घेतलेले आहेत मी साधारण 1 वाटी आणि जिरे घेतलेले आहेत पाऊण वाटी। ठीक आहे। आता एक थोडासा ओलसर कपडा घ्यायचा आणि हे सर्व धान्य आपल्याला इथे व्यवस्थित चोळून असे पुसून घ्यायचे। तर सुरुवातीला इथे मी तांदूळ व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते। तुम्ही हे धान्य धुवून घेतले आणि सुती कापडावरती साधारण 1 तास वाळत घातले फॅनच्या खाली तरी सुद्धा चालणार आहे, पण जनरली मी अशा पद्धतीने हे धान्य व्यवस्थित पुसून घेते। असं केलं तरी सुद्धा चालू शकतं। थोडासा ओलसर कपडा घ्यायचा आणि व्यवस्थित हे सर्व धान्य इथे पुसून घ्यायचं। तांदूळ पुसून घेतले, हरभऱ्याची डाळ पुसून घेतली। वेगवेगळ्या भांड्यांमध्ये हे धान्य व्यवस्थित पुसल्यानंतर काढून घ्यायचे। हरभऱ्याची डाळ सुद्धा काढून घेतली, तांदूळ काढून घेतले, बघू शकाल इथे तुम्ही। आता अशाच पद्धतीने उडदाची डाळ देखील आपल्याला व्यवस्थित इथे पुसून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये काही कचरा असेल, घाण असेल तर ती व्यवस्थित स्वच्छ होते। असं व्यवस्थित दाबून चोळून आपल्याला हे धान्य पुसून घ्यायचे आहेत। तर उडदाची डाळ सुद्धा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता सर्व धान्य इथे व्यवस्थित मी पुसून घेतलेले आहेत, बघू शकाल इथे तुम्ही। आता भाजायला घेऊयात। तर गॅसवरती एक जाडबुडाची कढई गरम होण्यासाठी ठेवली। जाडबुडाची कढई घ्या आणि थोडीशी पसरट कढई घ्यायची, म्हणजे धान्य पटपट सरकण्यास मदत होते। आता यामध्ये तांदूळ घालून घेऊयात आणि स्लो टू मीडियम आचेवरती छान असे खरपूस हे तांदूळ भाजून घ्यायचे। तांदूळ व्यवस्थित बोटाने असा तुटतोय म्हणजेच तांदूळ आपला व्यवस्थित भाजून झाला। एका परातीमध्ये हे तांदूळ काढून घेऊयात। मस्त। आता तांदूळ भाजून झाले की आता यामध्ये त्या सेम कढईमध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची। तर हरभऱ्याची डाळ सुद्धा छान अशी गुलाबीसर रंगावरती भाजून घ्यायची। गॅसची आच आपल्याला स्लो टू मीडियम आचच ठेवायची आहे, जास्ती आच वाढवायला जाऊ नका, नाहीतर धान्य करपलं देखील जाऊ शकतं। मस्त। तर हरभऱ्याची डाळ सुद्धा छान गुलाबीसर रंगावरती भाजून झाली, परातीमध्ये काढून घेऊयात। ज्या परातीमध्ये तांदूळ काढून घेतले त्याच परातीमध्ये डाळ सुद्धा काढून घेऊयात। आता अशाच पद्धतीने इथे उडदाची डाळ घेतली। उडदाची डाळ सुद्धा छान गुलाबीसर रंगावरती आपल्याला स्लो टू मीडियम आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायची। धान्य व्यवस्थित भाजून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि कुठेही कढईमध्ये किंवा परातीमध्ये ओलावा नसावा। मस्त। तर आता उडदाची डाळ गुलाबीसर रंगावरती भाजून झाली, त्याच परातीमध्ये काढून घेऊयात। मस्त। आता अशाच पद्धतीने आता इथे मुगाची डाळ घेतलेली आहे। तर ही मुगाची डाळ सुद्धा कढईमध्ये घालून घेऊयात आणि छान स्लो टू मीडियम आचेवरती भाजून घेऊयात। तर मुगाची डाळ सुद्धा व्यवस्थित इथे आपली गुलाबीसर रंगावरती भाजून झालेली आहे। तर बघू शकाल रंग छान आलेला आहे। आता ही मुगाची डाळ सुद्धा त्याच परातीमध्ये व्यवस्थित काढून घेऊयात। मस्त। रंग छान आलेला आहे सर्व डाळींचा, बघू शकाल इथे तुम्ही। छान गुलाबीसर रंग आलेला आहे। आता सेम त्याच कढईमध्ये इथे साबुदाणा घालायचा आहे आणि साबुदाणा सुद्धा छान मस्त फुलेपर्यंत व्यवस्थित आपल्याला स्लो टू मीडियम आचेवरती भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा सुद्धा छान व्यवस्थित भाजणं अतिशय गरजेचं आहे। बघू शकाल साबुदाणा छान फुलून आलेला आहे। आता हा साबुदाणा सुद्धा या परातीमध्ये काढून घेऊयात। मस्त। काय सुरेख दिसतंय, बघू शकाल इथे सर्व। वा, जबरदस्त। मस्त। आता सेम त्याच कढईमध्ये इथे पोहे घेतलेले आहेत। जे कांदा पोहे खाण्याचे जे पोहे असतात तेच पोहे मी इथे घेतलेले आहेत। तर पोहे सुद्धा छान चुरचुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात।
जर हाताने तोडायला गेलं तर इझिली क्रश होत आहेत, म्हणजेच आपले पोहे व्यवस्थित इथे भाजून तयार झालेले आहेत. ठीक आहे. आता हे पोहेसुद्धा छान भाजून झाले की सेम त्याच परातीमध्ये काढून घ्यायचे. मस्त काय सुंदर हे दिसतंय, बघू शकाल सर्व मिश्रण. अतिशय सुंदर होते ही भाजणी, खमंग होते, अतिशय सुंदर होते. आता त्याच कढईमध्ये धनेसुद्धा घ्यायचे. धनेसुद्धा छान असे सुगंध येईपर्यंत छान भाजून घ्यायचे. करपवायचे नाही आहेत आपल्याला, फक्त थोडासा रंग बदलला पाहिजे आणि यातून सुंदर सुगंध आला पाहिजे इतपतच फक्त भाजून घ्यायचे. आता धनेसुद्धा भाजून झाले, त्याच आपण परातीमध्ये काढून घेऊयात. सेम त्याच कढईमध्ये जिरे घेतले. जिरेसुद्धा छान असं कलर बदलेपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर जिरेसुद्धा आपले छान असे भाजून झालेले आहेत, अतिशय सुंदर सुगंध येतोय. आता हे जिरेसुद्धा त्याच परातीमध्ये काढून घेऊयात. मस्त इतका सुंदर सुगंध येतो भाजणीचा. मस्त. तर इथे आपली ही सर्व भाजणी बनवून तयार झालेली आहे. रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे. तर मस्त अशी ही गिरणीत द्यायची भाजणी आणि व्यवस्थित दळून आणायची. तर इथे मी ही भाजणी दळून आणलेली आहे आणि बघू शकाल छान अशी बारीक ही भाजणी दळून आणलेली आहे. शक्यतो गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठावर ती गिरणीमध्ये नंतर ही दळून आणायची. मस्त ही भाजणी खमंग झालेली आहे, अतिशय सुंदर झालेली आहे. 1 किलोच्या प्रमाणामध्ये ही भाजणी बनवून तयार झाली. जरूर अशा पद्धतीने करून बघा. परफेक्ट 1 किलोची ही भाजणी बनवून तयार होते आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. तर अशाच खमंग, खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.